नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तसं तर माझ्या रोजच्या व्हिडिओजमध्ये किचन किंवा किचनमध्ये मी स्वयंपाक करताना हेच तुम्ही बघताय. तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं किचनमध्ये स्वयंपाक करणे किंवा किचनची कामं सोडूनसुद्धा घरातली माझी दुसरी बरीच कामं असतात ती तुमच्यासोबत शेअर करावी आणि माझं सकाळचं रुटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं. तर चला आज मी तुम्हाला माझं सकाळचं डेली रुटीन शेअर करते. फक्त मी या अगोदर स्वयंपाक करून घेतलेला आहे, कारण म्हटलं आज तो नको तुम्हाला दाखवायला. रोजच तुम्ही स्वयंपाक किचन हे बघून बघूनसुद्धा बोर होत असाल. तर चला आज थोडं वेगळं. तर आज सकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच असेल त्यानुसार काल भाजीला वगैरे काहीच नव्हतं, त्यामुळे आज बाजारात सुद्धा गेली होती. त्यामुळे मग सगळं लवकर उठून सगळं स्वयंपाक वगैरे आंघोळी लवकर आवरून आता सगळी घरातले कामे करते आहे. त्यामध्ये अगोदर झाडून फरशी पुसून घेतली, छान देवपूजासुद्धा केली आणि लगेचच एकदम फ्रेश वाटतं असं सगळं आवरलं की. आणि मला सगळे विचारतात की तू व्हिडिओज किंवा तुझी कामं करून सानवीला कसं सांभाळते, सानवी तुला कसं करू देते. तर हे बघा, एकीकडे माझे व्हिडिओसुद्धा सुरू आहे आणि एकीकडे सानवीचं काय सुरू आहे. तर आम्ही क्ले बॉक्स दिला आहे आम्हाला दीदीने गिफ्टमध्ये, पण आता त्याचं असं काहीतरी खेळणं सुरू आहे. दिवसभर तेच खेळते, 3-4 दिवस झाले जसा तो नवीन आणला आहे तसं. तर त्यात गुंतून राहते, चांगलं आहे. थोडी घाण झाली, पसारा केला तरी मी तिला करू देते, कारण मग त्यामध्ये ती एंगेज राहते. तर मला जास्त त्रास देत नाही. कर बाई, तुला जे करायचं ते कर, मी नंतर साफ करून घेईल. मी तरी तिला असंच करू देते, जेणेकरून मग मुलं आपल्याला परेशान करत नाही. तर असो, आज बाजारात गेली होती तर भाज्या वगैरे आणल्या होत्या. अगोदर सगळी कामं आवरून घेतली, म्हटलं नंतरच भाज्या निवडाव्या, कारण सकाळी भाजी निवडत बसलं की मग बाकीच्या कामांना उशीर होऊन जातो आणि सानवीच्या स्कूलला पण उशीर होईल म्हटलं. त्यामुळे अगोदर तिचं स्वयंपाक सगळं आवरून घेतलं, कपडे वगैरे. मग म्हटलं बाकीचे कामं निवांत, जे कामं निवांत करता येतात ते निवांतच करायचे. तर फळं लावून देते टोकरीमध्ये आणि म्हटलं चला भाज्यासुद्धा निवडून घेऊया आता. आणि आता उन्हाळा लागला आहे, त्यामुळे आता असं म्हटलं की चिप्स करावे. तर आज आणणार होते बटाटे, पण म्हटलं 4-5 किलो आणायचे तर तोलणार नाही. तर एखाद दिवशी स्पेशल फक्त बटाटे आणायसाठी जाईल बाजारात, किंवा मग यांना सांगेल तर मग घेऊन येईल. तर आज काही आणले नाही, आज थोडं सिम्पलच आपला रोज 4-5 दिवस पुरण एवढंच भाज्या वगैरे आणलं. आणि आज खूप छान द्राक्ष होते तर आणले. आणि सानवीला मेन म्हणजे त्या द्राक्षामुळंच ती मागे बिमार पडली, पण आता ती ऐकत नाही, काय करावं, खायला तर द्यावेच लागते. मी जर नाही दिले तरीसुद्धा ती खाती. आता तुम्ही म्हणसाल तू नाही दिले, तुमच्या घरात नाही आणलेत, कुठून खाती. ती वरती ताईंकडे जाऊन खाती, रडून पडून खाती, पण ते जे फेवरेट आहे ती गोष्ट दिसली की लागतेच. मग म्हटलं जाऊ द्या, मी गोड बघून आणले यावेळी तर छान होते. आता बघू परत बिमार पडती की काय. तर म्हटलं सगळ्या भाज्या निवडून घ्याव्यात. आणि मी जसे हे बॉक्स ऑर्डर केले होते ना फ्रीजमध्ये ठेवायचे भाज्या स्टोअर करून, तर ते खूप छान आहेत. तुम्हीसुद्धा परचेस करू शकता, म्हणजे त्यात अजिबात भाज्या खराब होत नाही. कोथिंबीर पण बरेच दिवस टिकते आणि फ्रेश राहते भाज्या. असं वाटत नाही की 4-5 दिवस जरी झाले भाजीला तरी ते सुकलेली आहे वगैरे. तर छान राहतात त्यात, छान आहे ते डबे. आणि मी भाज्या निवडते आहे, तर आतासुद्धा तिचं इकडून तिकडून करणं सुरू आहे, फक्त ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. तर सगळं निवडून वगैरे झाल्यानंतर मग आता थोडं दुपारी आराम करेल, कारण बाकीचं तर सगळं आवरलेलंच आहे. म्हटलं चला आता स्वयंपाकाच्या अलावात पण दुसरे बरेच कामं असते, ते आज तुम्हाला दाखवूया की मी काय काय करते दिवसभर. तर असं आहे. आणि मी 3-4 दिवसा मिळून जातेच बाजारात. पहिले ना मी काय करायची, शनिवार रविवार जायची, पण शनिवार रविवार ना थोड्या भाज्या महाग असतात इकडे, कारण मोस्टली सुट्टीच्या दिवशी सगळे घ्यायला येतात. मग आता मी यांना वर्क फ्रॉम होम असलं गुरुवारी किंवा शुक्रवारी त्या दिवशी जाते. हे राहतात सानूकडे लक्ष द्यायला, मग माझं जाऊन येणं होतं. त्यामुळे मग आज गुरुवारलाच गेली होती भाज्या आणायला. 2-4 दिवसाचं घेऊन आलं की मग परत जाता येतं एखाद दिवशी 1-2 आणायला.
आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला तुमच्यासोबत जे कोणी नवीन आहे किंवा ज्यांची इच्छा आहे की यूट्यूबला चॅनल बनवायचं किंवा ज्यांचं नवीन चॅनल आहे ते सुद्धा मला बघताय, तर त्यांना एक गोष्ट शेअर करायची आहे. तर म्हणजे मला तरी छान प्रतिसाद मिळतो. मला असं वाटतंय मी जे करते आहे किंवा ज्यानुसार आता 1-2 दिवसांनी माझ्या चॅनलला 1 महिना कंप्लीट होईल. पण मला तरी असं वाटतं की नाही मला छान रिस्पॉन्स मिळतो आहे. तर म्हणजे पेशन्स हवेत आणि रोज कंटिन्युटी हवी व्हिडिओजमध्ये, मला तरी असं वाटतं. त्यामुळे मला रोज थोडं रीच मिळतो आहे व्हिडिओजला. त्यामुळे मी तर सॅटिस्फाय आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल व्हिडिओ बनवण्यात किंवा कंटेंट क्रिएशन करण्यात नवीन असाल तर आणि एखाद्या वेळी असं होतं की व्ह्यूज मिळत नाही, पण आपला एखादा व्हिडिओ असतो की तो एक व्हिडिओ असतो की तो लोकांना आवडतो, तर आपण त्यात बघायचं की लोकांना काय आवडतं जास्त. तर आता माझ्या रिलेटेड मोस्टली जर का मी किचन रिलेटेड काही शेअर केलं तर जास्त ते आवडतं लोकांना. मोस्टली लेडीजच असतील माझा व्हिडिओ बघणाऱ्या, मला तरी असं वाटतं ऑडियन्स. त्यामुळे जे आपल्या ऑडियन्सला आवडतं ते शेअर करायचा मी प्रयत्न करते आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे तर तुम्ही सांगताच आहे मला, आणि मी अशीच माझी जर्नी सुरू ठेवल. आय होप की लवकरच मला त्यामध्ये ग्रोथ मिळेल. तर असं आहे यूट्यूबचं. ज्या कोणी मला नवीन म्हणजे बरेच चॅनलच्या लेडीज आहेत ज्या मला मेसेज करतात, कमेंट करतात, त्यासाठी मी सांगितलं. तर असो, इथे आता बघा भाजी निवडते आहे मी. तर इथे सुद्धा मध्ये करणं सुरूच आहे सान्वीचं. आणि मला माझ्या मैत्रिणी किंवा जवळचे विचारत राहतात की तू हिला घेऊन किंवा हिला सांभाळून कसं सांभाळते किंवा मग करते व्हिडिओज कसे करते तू, ही करू देते का. ती मध्येच करते, पण मी तिला मॅनेज करून सगळं करते. त्यामुळे तिच्या वेळेनुसार करायचं. दुपारी काही जरी मला एडिटिंगचे किंवा काही दुसरे कामं असले मोबाईल रिलेटेड, व्हिडिओ रिलेटेड, तर ती झोपलेली असताना मी करून घेते. किंवा मग ती नसली किंवा थोडा वेळ बाहेर जरी असली त्या वेळेत आपलं मोबाईलचं करून घ्यायचं. आणि तसं पण ती जास्त मला मोबाईल मागत नाही. मी ज्यावेळी ते कामं करत असते ती पण थोडी अंडरस्टँडिंग होती की नाही मम्मा आता तिचं काहीतरी व्हिडिओचं इम्पॉर्टंट करते आहे, तर तीसुद्धा माझ्या मागे लागत नाही. ती एक बेस्ट गोष्ट आहे. आणि तिला कळायला लागलं आहे की आपली मम्मा काहीतरी व्हिडिओ करते आहे, व्हिडिओचंच आहे असं, म्हणजे कळत नाही व्हिडिओज ब्लॉगिंग वगैरे, पण तिला कळते. मी जर करत असले व्हिडिओ कॅमेरा ऑन असला तिला कळलं तर खूप जास्त परेशान नाही करत. बघा आता फूल घेऊन मस्त मला म्हणते आहे तू वास घेऊन बघ मम्मा, खूप छान येतोय. आणि आता समोरच्या रूममध्ये फुलं सगळं पाकळ्या करणं सुरू आहे. म्हटलं करू द्या, जाऊ द्या, साफ करता येईल नंतर. तर इथे सगळ्या भाज्या अशा लावून घेतल्या आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. असं सगळं केलं ना तर एवढं छान वाटतं ना. आणि त्यानंतर आता झाडून घेते आहे आणि यानंतर आता काहीच काम उरलेलं नाही. आता बस आराम आहे. आता दुपारचं 1-1:30 वाजलेलं आहे. तर यासोबत आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा.